हमारी दिंडोशी विधानसभा शिवसेना के लिए समर्पित है। उसकी ये भूमिका है। सभी नगर सेवक हमारे चाचे साहब हुए, पाटिल साहब हुए, हम धनश्री बराड़कर जी हैं, विष्णु सावंत जी है, ये सब हमारी अपनी ओर से जितना पार्टी के लिए हो सके उतना काम करने में आगे रहते। तो चाचे साहब उनके तरीके से कुछ ज़्यादा हो सके उतना प्रयास करते हैं। इसमें आज उन्होंने जो 38 वार्ड के लोगों को, दिंडोशी विधानसभा के सभी लोगों को ये पिक्चर फिर से एक बार देखने का मौका दिया है। इसके लिए चाचा साहब और उनकी सारी टीम को मैं बहुत सारी शुभकामनाएं देता हूँ। उसके अलावा धर्मवीर 2 पिक्चर ही ऐसा है, जितनी बार देखो उतना कम है। और डिंडोशी विधानसभा के कार्यकर्ताओं में पिक्चर देखने के बाद बहुत अच्छा एक जज्बा तैयार हुआ पार्टी के लिए। दिगेश साहब, बाड़ा साहब और शिंदे साहब, इनको समझने का उन सबको मौका मिला है। इसके लिए ये पिक्चर बनाने वाले सभी आर्टिस्ट, डायरेक्टर्स से लेके प्रोड्यूसर से लेके एक्टर, सबको मैं तहे दिल से धन्यवाद देता हूं। उधर लाईट आ रहे हैं, आज आपल्या या ठिकाणी उधर लाईट आ रहे हैं। तिथे आमदार प्रकाशदादा सुर्वे आणि भावी आमदार वैभवदादा भरटकर हे या ठिकाणी उपस्थित आहेत। आम्हाला खरोखर या ठिकाणी एक जे आनंद दिघे साहेबांनी आपल्या ठाण्यामध्ये करून दिलं, तेच आमचं या ठिकाणी वैभवदादा भरटकर आणि प्रकाशदादा सुर्वे भविष्यात तिकडे करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे। आणि त्यासाठीच आम्ही आज आमच्या येथील जनतेला या ठिकाणी मी धर्मवीर 2 हा पिक्चर आमच्या सर्व पदाधिकारी आहे, आमचे शाखाप्रमुख विलास सोमणे आहेत, आमच्या सुमनताई सावंत आहेत, चित्रा परशुराम आहेत, गोपाल सुतार आहेत आणि अनेक उपशाखाप्रमुख, शाखाप्रमुख सर्व पदाधिकारी आज या ठिकाणी येणारी निवडणूक लढवण्यासाठी सज्ज झालेले आहेत। आणि त्यांची एकच इच्छा आहे ती म्हणजे वैभवदादा भरटकर हे आमदार व्हावे। आणि जसे आमचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब हे जसे महाराष्ट्राचं म्हणजे जे नेतृत्व करून आज सर्वांना एकत्र करून त्यांच्यामध्ये आपली लाडकी बहीण यासारख्या योजना आणून आपल्या गोरगरीब जनतेला कशा पद्धतीनं काम करायचं हे दाखवलं आहे। आणि त्याच माध्यमातून धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी जनतेसाठी कसं काम करावं हे त्या पिक्चरमधून केलेलं होतं। त्याचीच पुनरावृत्ती आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आपल्या महाराष्ट्र जनतेसाठी करत आहेत। आणि त्यासाठी त्यांचे हात बळकट व्हावेत यासाठी आमच्या विभागातून आमदार म्हणून वैभवदादा भरटकर यांना उमेदवारी देऊन आम्ही त्यांना प्रचंड मताने निवडून आणू अशी मी आज आपल्या सर्वांनी या ठिकाणी सूचना करतो। किती लोक आले? आपल्याकडे आज या ठिकाणी 300 लोक या ठिकाणी पिक्चर बघायला आले आहेत आणि सर्व थिएटर फुल झालेलं आहे।